मध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत। आव्हान मोठं असणार आहे एनडीआरएफ समोर। एकूणच प्रशासनासमोर सध्या आतापर्यंत 40 जण वाहून गेल्याची शक्यता आहे। तर शरद पवार यांनी देखील या दुर्घटनेसंदर्भात ट्विट केलेलं आहे। ते काय म्हणालेत आपण पाहूया। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेत काही पर्यटक वाहून गेल्याची, जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। हे अतिशय खेदजनक आहे। उपस्थित पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, एनडीआरएफ तर्फे बचाव कार्य सुरू आहे। त्याद्वारे अनेकांना वाचवण्यात यश यावं, तसंच जखमींना यथायोग्य पद्धतीने उपचार मिळावेत अशी प्रार्थना करतो, असं ट्विट शरद पवारांनी केलंय। तर या दुर्घटनेमध्ये ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा शरद पवारांनी अर्पण केली आहे। राज्य सरकारच्या पर्यटन विभागानं, स्थानिक जिल्हा प्रशासनांनी सर्व पर्जन्य पर्यटन स्थळांसंदर्भात अधिक जागृत राहणं गरजेचं असल्याचंही शरद पवार म्हणतात।